श्री स्वामी समर्थ. महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला एक हिरवं कोहळं विकत आणायचं. घरी आणल्यानंतर कोहळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर एक लाल वस्त्र अंथरून त्यावर ते कोहळं स्थापित करायचं. कुंकवाने कोहळ्यावर ओम आणि स्वस्तिक असं चिन्ह बनवायचे. त्यानंतर पाठीमागच्या बाजूने तिथं बुक्क्याची एक उभी रेष ओढायची. कोहळ्याला हळदी कुंकू गंधाक्षता व्हायच्या, धूपदीप ओवाळायचे, थोडी खडीसाखर ठेवायची, थोडी पिवळी मोहरी आणि रक्षा मिक्स करून त्या कोहळ्यावर अर्पण करायची. वस्त्रामध्ये ते कोहळं पॅक बांधून घ्यायचं. त्यानंतर कोहळं हातामध्ये घेऊन एक वेळेला कालभैरव अष्टक, एक वेळेला वल्गासुक्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा. स्वामींना विनंती करायची की स्वामीनाथा, आमच्या घराचं रक्षण होऊ द्या, कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आमच्या घरामध्ये येऊ नका देऊ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री कालभैरव अष्टक आणि वल्गासुक्त आपल्याला स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवा या ग्रंथामध्ये मिळतील. आपण यूट्यूबला जाऊन ते सर्च पण करू शकता आणि त्या पद्धतीने म्हणण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला ते म्हणता येऊ शकतं. अधिक काही माहिती हवी असल्यास आपण आमच्या अवधूत चिंतन ज्योतिष आणि वास्तू कन्सल्टन्सी या ऑफिसला भेट देऊ शकता किंवा संपर्क साधू शकता. संपर्क नंबर आहे 8626048636. धन्यवाद.